मी रचना. नुकतेच लग्न केले आहे आणि माझा नवरा सूरज मोठ्या शहरात आला आहे. आम्ही फक्त 2 लोक आहोत. तो एक मोठा फ्लॅट आहे. माझ्या नव्याची चांगली नोकरी आहे. कधी कधी वाटतं की मला खूप चांगला नवरा मिळाला आहे. आम्हाला शहरात येऊन काही दिवसच झाले आहे. मग एके दिवशी माझा नवरा एका 18 वर्षाच्या मुलीला घरी घेऊन आला. गरीब कुठे आहे, त्याला कामाची गरज आहे. मी म्हणालो, आम्हा दोघींमध्ये मी एकटे असे कोणते काम करू. पण ती म्हणाली की ती इथेच राहून काही काम करेल. मी म्हणालो, एका अनोळखी तरुणीला असं घरात ठेवणं मला समजलं नाही. तेही जेव्हा मी नकार देत असतो. काल रात्री मी त्याला विचारायचे की ही मुलगी कोण आहे. पण मी रात्री खोलीत गेलो तेव्हा तो त्याच्या लॅपटॉपवर मीटिंगमध्ये व्यस्त होता. मी दार उघडताच त्याने माझ्याकडे हातवारे करून मला गप्प बसायला सांगितले. मी बेडच्या एका बाजूला झोपलो. सकाळी 7च्या सुमारास मला जाग आली. मग मी पाहिले की माझा नवरा बेडवर नव्हता. मी बाथरूममध्ये पाहिले तर तो पण तिथे नव्हता. मी दाराजवळ जाऊन स्वयंपाकघरात पाहिले तर माझा नवरा मुलीला पैसे देत होता आणि ती रडत होती. तोही तिला गप्प बसवत होता. पैसे भरल्यानंतर तो मला भेटता मुख्य दरवाजातून बाहेर पडला. आता काय प्रकरण आहे ते समजत नव्हते. मी थोडे घाबरले आणि माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. त्याच वेळी माझ्या मनात हे देखील आले की मी जे विचार करत होतो ते कदाचित घडणार नाही. बेडरूममधून बाहेर आलेल्या मुलीने मला पाहून अश्रू पुसले. मला पाहताच ती म्हणाली, मॅडम साहेब म्हणाल्या की आज शहराबाहेर जाणार आहे. बैठकीसाठी तू उद्या संध्याकाळपर्यंत येशील म्हणून. तू झोपली होतीस म्हणून मी तुला उठवले नाही. म्हणून सांगतो, मला तिच्याशी बोलायला अजिबात वाटलं नाही. म्हणूनच मी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आता मी माझ्या बेडरूम मध्ये बसलो होतो आणि काहीतरी विचार करू लागलो होतो. लग्न होऊन फक्त 1 महिना झाला आहे आणि मला माहित नाही मी त्यांच्याबद्दल आणखी काय विचार करू लागलो. पण त्यांनी मला विचार करण्याचे कारणही दिले आहे. सर्वप्रथम त्यांनी या मुलीला अचानक नेले. माझ्या नकारानंतरही त्यांनी तिला येथे कामावर ठेवले आणि आज ते तिचे पैसेही देत आहेत. त्याच्याशी एकदा फोनवर बोलण्याचा प्रयत्न करेन असं वाटलं. मी त्याला फोन केला पण त्याचा फोन बंद असल्याचे सांगितले. त्याचा फोन बंद होण्याची ही पहिलीच वेळ होती. आता मी आणखीनच गोंधळले. तितक्यात ती मुलगी चहा घेऊन रूमवर येते. चाय मॅडम म्हणाल्या. मी त्याला विचारलेही तुझे नाव काय आहे. राखी म्हणाली. त्याच्याकडेही फोन होता आणि आता तो व्हायब्रेट होत होता. फोनला उत्तर देण्यासाठी ती माझ्या बेडरूम मधून पळत सुटली. आता मला दुरून ऐकू येत होते की तो विचारत होता मी कुठून येतोय. मग बोलून ती पुन्हा माझ्या बेडरूम मध्ये आली आणि म्हणाली, मॅडम मी 2 तासांनी येते, मला काही काम मिळाले. एवढं बोलून ती माझही ऐकता निघून गेली. मी काहीच बोलू शकलो नाही. पण 2 मिनिटांनी मनात आलं की तिच्या मागे का जाऊ नये आणि मी क्षणार्धात कपडे बदलून त्याच्या मागे गेलो. मी तिला माझ्या इमारतीच्या खाली पाहिले. त्यानंतर त्याने रिक्षा घेतली आणि मीही रिक्षा घेऊ त्याच्या मागे लागलो. एका अरुंद गल्लीत रिक्षा थांबली. तिथून खाली उतरून ती चालायला लागली. अनेक छोट्या छोट्या घरांमधून पार करून ती एका घरासमोर पोहोचली. मी तिचा पाठलाग करत होतो. तिला जे जाणून घ्यायचं होतं ते ती का करत होती हे मला कळत नव्हतं. ती बसमध्ये त्याच्या मागे होती. दरवाजा उघडला आणि उघडताच तिने आईला मिठी मारली आणि आई आणि मुलगी दोघीही जोरजोरात रडू लागल्या. मी दार बंद करायलाही विसरलो. मला वाटले की आता मला जाऊन त्याच्याशी काय प्रॉब्लेम आहे ते बोलावे लागेल. मी त्याच्या समोर गेलो. माझ्याकडे बघून ती मुलगी म्हणाली, मॅडम तुम्ही इथे आहात. मी साहेब तुमची काळजी घ्या असे सांगितले. अशी व्यक्ती क्वचितच सापडते असे त्याच्या रडणाऱ्या आईने सांगितले. मी विचारले काय प्रॉब्लेम आहे.
कृपया सांगा. आईने सांगितले की त्याचे वडील ऑफिसमध्ये सिक्युरिटीचे काम करायचे आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याला एक भाऊ आहे, पण त्याला दारू पिण्याचे आणि जुगाराचे व्यसन आहे. तो मला एक पैसाही ठेवू देत नाही. मी माझी अडचण घेऊन साहेबांकडे गेलो आणि त्याने आम्हाला पैशाची मदत केली. तसेच त्याचा भाऊ असा आहे असे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी येथे राहणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे तो आपल्या घरी घेऊन गेला. त्याचा फोन आला की मी ऐकत होतो. मला फोन आला आणि सूरजने सांगितले की मीटिंग्जमुळे रात्री फोन काम करत नाही आणि म्हणून तो बंद आहे. त्यांनी मला मी कुठे आहे असे विचारले असता मी त्यांच्या घरी आलो असल्याचे सांगितले. सूरज म्हणाला, हो मी तुला रात्री सांगणार होतो, पण मीटिंगमुळे मला उशीर झाला आणि तू झोपलास. त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केले. म्हणूनच मी त्याला तुमच्याकडे आणले आहे. मी कुठे अगदी बरोबर केले. मग मी त्या मुलीला माझ्या फ्लॅटवर घेऊन गेलो आणि तिच्यावर आणि माझ्या नव्यावर जास्त प्रेम करू लागलो.